बघत आहात की सोनमजी वांगचूक गेल्या 19 दिवसापासून दिल्लीमध्ये आमरण उपोषण करताय. कशासाठी? तर जी काही देशाची शिक्षण पद्धती जी लॉर्ड मॅकनननी या देशामध्ये उभी केलेली होती ती शिक्षण पद्धती आज चालू आहे. आणि ही शिक्षण पद्धती जी आहे हिच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? प्रामाणिकता पाहिजे. जी काही अभ्यास मुलं करतात त्या अभ्यासांवरती एक परीक्षा घेतली जाते. परीक्षा पद्धत 35% त्यावेळेस पासिंगची फॅसिलिटी लॉर्ड मॅकनननी काढली होती. किमान भारतीय लोक 35% मार्क घेऊन सनदी सेवेमध्ये अथवा आता जे आपल्याकडे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, लॉ कॉलेज असेल, शिक्षकीय असेल, सर्वच एमपीएससी, यूपीएससी, आयपीएस एक्झाम मध्ये आयएसला स्टाफ सिलेक्शन असतील आदी परीक्षांमध्ये त्यांनी सहभाग होण्यासाठी त्यांना अभ्यास केला जातो. मला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारायचा आणि सांगावंसं वाटतं की खरंच या देशामध्ये लोकशाही आहे का? जर या देशामध्ये लोकशाही असेल, मला सांगा की कल्याण भगत चालवणारा कल्याण नावाचा एक मटका आहे आणि रतन खत्री मुंबई मटका चालवतात. परंतु हा कल्याणचा जो मटका आहे गव्हाणे पाटील मांडल सर, आजपर्यंत कल्याण मुंबईचा मटका हा लीक झालेला नाही आणि लीक होत नाही आणि होणारही नाही. कारण तो चालवणारा जो आहे त्याची प्रामाणिक भूमिका, धंदा बेईमानी का पर इमानी से चलता है. आणि आमचं सरकार 56 इंची सांगतोय. आमचे देशाचे पंतप्रधान महोदय आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगतात की हे सरकार शेतकऱ्यांचं आणि या महाराष्ट्रीयन वाशाचं आहे. हे माझं सरकार आहे, देवाभाऊचं सरकार आहे. माझा देवाभाऊंना प्रश्न आहे, देवाभाऊ खरंच जर हे तुमचं सरकार असेल, देवाभाऊंचं सरकार असेल तर आमचं सरकार नाही का? अरे आमच्या मतांवरती, आमच्या या नागरिकांच्या मतांवरती तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये, मग ते कनिष्ठ सभागृह असं राज्याचं अथवा वरिष्ठ अथवा देशाचं कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह असो, त्या सभागृहामध्ये जे काही कायदेमंडळ असेल आणि लोकशाहीचा 4था आधारस्तंभ कार्यकारी मंडळ, ही काही 4 आधारस्तंभ आहेत ज्या स्तंभावरती हा देश टिकून आहेत. मग त्या ठिकाणी केंद्रीय परीक्षा एक केंद्राकडून आयोजन केली जाते आणि ती परीक्षाचे पेपर मंडन साहेब फुटतात. मोठी लाजिरवाणी बाब आहे कि 56 इंच छाती वाला देश का चौकीदार क्या कर रहा है? अरे आमचा मुख्यमंत्री महोदय काय करतायत? मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, जे काही महायुतीचं सरकार आहे या महायुतीचं आम्हीही त्या ठिकाणी मतदान केलंय महायुती सरकारला आणि माझा महायुती सरकारला प्रश्न आहे की मायबाप, जर या देशामध्ये शिक्षण पद्धती जे नॉलेज इज अ वेपन, आपण जर ज्ञान हे जर शस्त्र आहे असं समजत असो, ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, जहा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित स्वरूपाचं संविधान या जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही लिखित स्वरूपातील जी काही लोकशाही असेल तर ती आपल्या देशात आहे. आणि याच देशात जर अशी भ्रष्टाचार होणार असेल तर मोठी लाजिरवाणी बाब आहे. त्या प्रत्येक देशवासियांसाठी असेल, या केंद्रातील सरकारसाठी असेल, या राज्यातील माहिती सरकारसाठी मोठी खेदाची बाब आहे. आणि या सरकारला प्रश्न आहे, जर असेच प्रश्नपत्रिका जर या ठिकाणी आयपीएसच्या, यूपीएसच्या, एमपीएससीच्या आणि या ठिकाणी शिक्षण विभागाच्या जर फुटणार असेल तर तुमचा धिक्कार आहे एक या ठिकाणी. आणि या आता येणारा जो काय मेडिकल आहे, उद्या जर या मेडिकलची मुलं जर या ठिकाणी अशी कॉफ्या करून पास होणारे असन, पेपर फुटून जर पास होणारे असन तर ही ऑपरेशन करणार कशी? आणि केलेलं ऑपरेशन त्याला ते सक्सेस होणार कसं? सक्सेसचा रेट किती राहील? उद्या हे जे काही आहे रुग्ण आहेत हे तुमच्या आमच्या परिवारातील आहे, या देशातील प्रत्येक परिवारातील आहे, या सरकारच्या परिवारातील आहे. आणि जर हेच जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे डॉक्टर, रुग्ण असे जर या ठिकाणी वैद्य तयार होणार असेल तर मात्र या देशाचं काही खरं नाही. आणि खरंच ही लोकशाही आहे का आणि खरंच ही लोकशाही राहील का हा मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. मांडल सर.